हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नव्या व्हिडिओमध्ये। तर आज मी बनवून दाखवणार आहे मस्त छोटी मासोळी। छोटी मासोळी अशी बनवा की सर्वांनी विचारलं पाहिजे वाह काय भाजी बनली। तर चला सुरुवात करू। आधी हे छोटी मासोळी जे आहे ना ते आपण मस्त चकचक 4-5 पाण्याने धुवून घेऊ। तर हे छोटी मासोळी आहे, दिसत असेल तुम्हाला एकदम छोटी छोटी असते आणि आत्ताच हे मार्केटमधून आणली, म्हणजे नदीची मासोळी आहे ही छोटी मासोळी। तर आता याला काय करू, याच्यातनी जे काही कचरा गिचरा असेल ना तर सर्व काढून घ्यायला लागेल आपल्याला। हे बाई या पद्धतीनं, म्हणजे हे नदीची छोटी मासोळी असल्याच्याने याच्यातनी खडे गोटे याच्यातनी कचरा गिचरा राहतेच, तर आपल्याला हे सर्व अगोदर निवडून घ्यायला लागतील। हे बाई याच्यातनी तुम्हाला हे काळ्या गिड्या दिसत असतील। तर हे मासोळी अशी आहे की या मासोळीला खिपलंच नाही आहेत, याच्यावरची खिपले काढायची गरज नाही आहे। आणि याच्या आतमध्ये जे असं काही हे राहते ना गंदगी, तर गंदगी पण काहीच नाही आहे। जर असली तर हाताने फोडून लगेच निघून जाते, म्हणजे जास्त एकदम घासाची गरज नाही आहे आपल्या या छोट्या मासोळीले। तर चला सुरुवात करू। सर्वात आधी आपण हे निवडून घेऊ, याच्यातनी जर कचरा असलं तर। एक मोठं भांडं घेतलं, त्या भांड्यातनी आपल्या हे छोट्या मासोळ्यातनं हे सर्व काढून घेऊ, कारण की प्लेट लहान पडली। लहान प्लेट असल्याच्यानं याच्यातनी काही पद्धतशीर निवडल्या चालल्या नाहीत। ते आता मोठ्या भांड्यातनी पद्धतशीर निवडल्या जाते, म्हणजे खाली सांडतही नाही काहीच नाही, असं कचरा निघते। हे सर्व कचरा असं बाजूनं काढून घ्यायचं। नदीची ताजी मासोळी आहे ही छोटी मासोळी, आणि अशी जर ताजी जर भेटली ना तर तुम्ही नक्कीच करा। मी ज्या पद्धतीनं भाजी करू ना छोट्या मासोळीची, या पद्धतीनं तुम्ही पण छोटी मासोळी करून पहा। खरोखर एकदम भन्नाट लागते, झणझणीत होते आणि एकच नंबर लागते। तर आता सर्व मी हे छोटी मासोळी जे आहे ना हे सर्व मी निवडून घेतली। आता याच्यात आपण पाणी टाकून मस्त 4-5 पाण्यानं धुवून घेऊ। चला आता मस्त हे पहिलंच पाणी आहे, पहिल्याच पाण्यात लय कचरा निघते, खराब पाणी निघते, दिसत असेल तुम्हाला एकदम घाण पाणी निघते। आता हे मस्त हाताने असं चोडूनच घ्यायचे आहे आपल्याला, पाहू शकता तुम्ही। याला कसं खिपलं नसल्याच्यानं जास्त एकदम घासाचंही काम नाही, फक्त हाताने जर चोडले तर याचं हे सर्व वरचे जे खिपलं बारके चिरके असते ना ते निघून जातात। तर आता हे वर राहिलं सुईला जे कचरा असते ना ते पण आपल्याला सर्व वर दिसून जाते, पाण्यावर जर असलं समजा तर। आता लगेच काय करू, याच्यावरच्या जे बारक्या बारक्या मासोळ्या आहेत ना ते दुसऱ्या प्लेटीतनी काढून घेऊ। तर आता हे दुसऱ्या प्लेटीतनी हे छोट्या मासोळ्या जे आहेत ना ते या पद्धतीनं काढून घेऊ। आणखीन आपल्याला मस्त चकचक धुवून घ्यायचं आहे। हे पहा या पद्धतीनं, याच्यावर असे तुम्हाला पांढरे पांढरे असे चट्टे दिसत असतील, तेच आपल्याला चकचक धुवून घ्यायचे आहेत। जेवढी चकचक ही छोटी मासोळी धुवून काढली ना तर तेवढी एकदम चवदार होते, चविष्ट लागते। आता दुसरं पण पाणी घेऊन घेऊ आपण, थोडंसं शिल्लक घेऊ, कारण की छोट्या मासोळ्या जास्त आहेत आपल्या। तर चला आता दुसरं पण पाणी घेतलं मस्त, याच्यात पण आपल्याला चकचक धुवा लागतील। आता म्हणजे याच्यातनी बारीक बारीक कचरा अजून आहेच बरं, असं नाही की आपण सर्व कचरा काढलं म्हणून। हे पहा या सर्व मासोळी मी टाकून घेतली आणि आणखीन 2 पाण्याने धुवून घेऊ। हे पहा किती सर्व असं एकदम हे निघू राहिलं, याच्यातली जे असं घाण घाण असते ना पाणी सर्व निघू राहिलं। म्हणजे सर्वात पाणी अगोदरचं होतं ना तर ते तर लयच खराब निघालं, आता हे दुसरं थोडंसं कमी निघालं। हे पहा या पद्धतीनं 2 पाण्यानं मस्त मी चकचक धुवून घेतली छोटी मासोळी। तर हे आत्ताच एकदम ताजी ताजीच आहे बरं। हे मच्छवारे जे असतात ना तर त्यानं ही पकडून आणलेली आहे ताजी असल्याच्यानं। म्हणजे ही मासोळी जी आहे ना तर जास्त अशी घासाची नाही तर मग काय होते हे तुटून जातात। हे मासोळ्या जे असतात ना हे एकदम नाजूक असतात। तर आता ही 3 पाण्यानं मी मस्त चकचक धुवून घेतली। तर ही छोटी मासोळी जी आहे ना ती मस्त 5 ते 6 पाण्याने धुतली, म्हणजे 5 पाण्याने धुतली होती पण तरी पण त्याचं असं कैक पाणी दिसत जाय, तर मग मी 6 पाण्याने मस्त चकचक धुवून काढली। काही काही मासोळीचे जे छोट्या मासोळ्या आहेत ना त्याच्या पोटातले पण फोडलं, कारण त्यातली थोडासा असा कडू असं काळं काळं निघते, ते पण काढून घेतलं। तर चला आता सुरुवात करू आपण मस्त छोटी मासोळी बनवण्यासाठी। आपल्याला छोटी मासोळी बनवण्यासाठी सर्वात आधी लसण काढून घेऊ। लसणाची आपल्याला आवश्यकता आहे, कारण की लसणाशिवाय आपल्या छोट्या मासोळीची मजाच येत नाही। लसण आवश्यक असते, तर याचे सर्व मी वरचे पुत्र काढून घेतो। त्याच्या पाकळ्या आपल्याला तरी साधारण 10-12 तरी लागतातच। आणि जी छोटी मासोळी होती ना ते आम्ही भाजीपुरता काढून घेतल्या आणि बाकीच्या आमच्या माजराईसाठी ठेवल्या, कारण की आमच्या घरी 2 माजराईची पिल्लं आहेत। माजराईले मासोळ्या म्हटलं की लय आवडते, मच्छी मासे माजराईला लय आवडतात, तर त्याच्यासाठी पण आम्ही काढून ठेवली। इकडे बाजूला हात कटऱ्या अद्रक
अद्रक घेतली मी. अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला. अद्रक जास्त नाही घ्यायची, फक्त छोटासा अर्ध्या इंचाचा तुकडा घ्यायचा आहे. वरचे फोत्र मी सर्व काढून घेतले. फक्त जेवढा तुकडा लागते तेवढा तुकडा घेतला. आता त्याच्यात मी घेऊ थोडंसं अर्धा चम्मच जिरं. अर्धा चम्मच जिरं घेतलं. आता 3 हिरव्या मिरच्या घेतल्या. 3 हिरव्या मिरच्या घेतल्याच्या नंतर काय करायचं, याचे वरचे नाकणं जे आहेत ना ते काढून घ्यायचे हिरव्या मिरच्याचे. थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि एक टोमॅटो घ्यायचा. टमाट्याचा जो मागचा भाग असते ना तो सर्व काढून घ्यायचा आणि चौकोन बारीक तुम्हाला जसा कापायचा तसा कापून घ्यायचा. कारण की आपल्याला हे सर्व साहित्य जे आहे ना ते आपल्याला वाटूनच घ्यायचं आहे. मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची. टमाटर लहान मोठं कापली तर चालते. हे असं आता हे सर्व साहित्य मी बारीक वाटून आणतो. टमाटर, लसण, मिरची, सांबार, अद्रक याची पेस्ट बनवून आणली. आता हे बाजूने ठेवून देऊ. आता मध्यम आकाराचे 2 कांदे घ्यायचे आहेत आणि ते मस्त बारीक बारीक कापून घेऊ. त्याचा मागचा पुढचा भाग सर्व काढून घ्यायचा. त्याचा मागचा पुढचा जो कांद्याचा भाग असते ना तो कधीच भाजीत वापरायचा नाही. याचे फोत्र जे वरचे आहेत ना हे सर्व काढून टाकायचे. याचे फोत्र भाजीत कधी वापरायचं नाही. या पद्धतीने तर चला, कांदे कापून झाले. मस्त बारीक बारीक कापून घेतले. या प्रकारे मी असे कापून घेतले आणि हाताने चोडून घेतले की मस्त वेगवेगळा कांदा होऊन जाते. तर चला, आता छोटी मासळी बनवण्यासाठी तयार राहावं आपण. आता ही कढई आपण चुलीवर ठेवून देऊ. कढई लय वारकडची वाट पाहिजे जाय की कधी मी चुलीवर बसतो, कारण की थंडीच एवढी आहे हिवाळ्यात. मी काय सांगावं तुम्हाला, भल कशी थंडी आहे आमच्या इकडे. तुमच्या इकडे आहे का? तर चला, आता कढई पण गरम झाली. कढईत मी तेल टाकून घेऊ. तेल आपापल्या हिशोबानं असते किती वापरायचं आहे तेल आपल्याला. याच्यात मी तळण काढलं होतं म्हणून हे तळणातलं आहे थोडंसं. तेल मस्त गरम होऊ देऊ आता. चला, आता आपलं तिकडे तेल गरम होईपर्यंत मी हे छोट्या मासोळ्या जे आहेत ना हे पिल्लाईसाठी ठेवल्या होत्या. तर आता त्याला बोलावतो खायसाठी. आ आ आ आ चल ये इकडून नाही, इकडून ये रे. आ 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 एक कुठे गेला काय जा. आ आ आ आ आ आ आ आ एकटीच खाते आता. हे एकटीचा हिस्सा आहे वाटते याच्यात. आज मस्त जमलं ते. चला खा लवकर पटापट. अरे याच्यात आहे ना खाणं भरलं काय ते पोट. काय पोट भरलं त्याचं आता दिसलं त्याले. खाय. तर चला, आता आपलं तेल पण मस्त काय इकडे गरम झालं. अर्धा चम्मच मेथीचे दाणे आहेत. मेथीचे दाणे टाकून घ्यायचे आणि मेथीच्या दाण्याला मस्त तडतडू द्यायचं. त्यानं काय होते, आपली जी आजची छोट्या मासोळ्याची जी भाजी आहे ना त्याला एकच नंबर स्वाद येते. त्यासाठी थोडेसे मेथीचे दाणे टाकून घेतले. आता अर्धा चम्मच जिरं टाकायचं. जिरं पण मस्त तडतडू द्यायचं. आजपर्यंत तुम्ही अशी छोट्या मासळ्याची भाजी कधीच खाल्ली नसेल. आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं करून दाखवतो. हे पद्धत जर तुम्ही करून पाहिली ना तर खरोखर तुमच्या घरची छोट्या मासोळ्याची भाजी एवढी साजरी होते, एवढी चांगली होती की भयानकच. सर्वजण म्हणतील वा काय भाजी झाली आजची. नक्की ट्राय करून पहा. तर आपलं जिरं पण मस्त तडतडलं. लगेच याच्यात मी बारीक चिरलेला कांदा टाकून द्यायचा आणि मस्त परतून घेऊ. आणि एकदम कांद्याला असा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे. तेल असं वेगवेगळं झालं पाहिजे या पद्धतीनं. आणि या कांद्याचा एकदम असा घम घम वास येते तोपर्यंत आपल्याला कांदा मस्त परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर मस्त झाला. तेल पण आजूबाजूने सुटलं आपल्या कांद्याला. आता लगेच आपण जी पेस्ट बनवली होती ना ते टाकून द्यायची आणि मस्त पेस्ट एक वेळ परतून घ्यायची सर्व साईडने. म्हणजे तेलात मस्त भाजल्या गेली पाहिजे पेस्ट आपली. एकजीव करून घ्यायची. तर पाहू शकता आपला मसाला किती मस्त फ्राय झाला. म्हणजे तेल सुटलं मस्त, भाजीसाठी तयार झाला आपला मसाला. तर आता त्याच्यातून टाकू अर्धा चम्मच हळद,
अर्धा चम्मच मीठ चवीप्रमाणे मीठ टाकायचं. अर्धा चम्मच मसाला टाकून घेतला आणि जेवढं आपल्याला मिरची पावडर पाहिजे ना तेवढी मिरची पावडर टाकून द्यायची आणि मस्त परतून घेऊ. आता सर्व साईडने एकजीव झाला पाहिजे आपला सर्व मसाला. या पद्धतीनं आपण लसणाची जी पेस्ट काढली होती ना त्याचं पाणी काढलं होतं मी थोडंसं. आता हे पाणी टाकून घेऊ आणि पाणी आपल्याला टाकणं आवश्यकच आहे, कारण की खालून नाही तर मग मसाला जळून जाते, खालून कढईला लागते, त्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं. जर तुम्ही मसाल्याचं पाणी नशीने काढलं समजा पेस्टचं तर पण आपलं साधं पाणी जे प्यायचं असते ना ते तरी एक घोट टाकाच लागते आपल्याला. जी एक नंबर भाजीसाठी तयार होते. तर पाहू शकता किती मस्त असा तर्री आली, कलर पण लय भारी आला, एकदम असा लाल लाल कलर आला भाजी जोगता. तर असंच आपल्याला कलरही द्यायचा आहे. आणखीन आता 1 मिनिट या मसाल्याला असंच शिजू दे. 1 मिनिट झाला, पाहू शकता तुम्ही किती भारी कलर आला आणि मस्त तर्री पण सर्व वर आली, तेल बाजूबाजूनं झालं. आता याच्यात मी टाकू आपण धुतलेल्या छोट्या मासोळ्या. असं मासोळ्या जर ताज्या असल्या तर तुम्ही जास्त फिरवल्या तर चालतात, आणि ते जर समजा सकाळपासूनच्या असल्या उतरलेल्या छोट्या मासोळ्या तर जास्त फिरू नका, कारण की मग त्याचे तुकडे तुकडे पडतात. आणि मासोळीचे कधी पण जर तुमचे पोटातले जर निघत असेल तर नक्कीच काढा, नाहीतर मग कडू कडू लागतात. आता सर्व साईडनं मस्त वरतून घेऊ. पूर्ण मसाला सर्व मासोळ्याला लागला पाहिजे, या पद्धतीनं सर्व असं फिरून घ्यायचं. तुमच्या घरी जर गॅस असेल तर जास्त पॉवर कमी ठेवा, म्हणजे चूल असेल तर चुलीतल्या गावातील पण पॉवर कमी ठेवा, म्हणजे मध्यम. आणि मासोळा तर तुम्हाला माहीतच आहे की किती लवकर शिजतात, एका वाफीतच शिजतात. आता याच्यावर आपण 1 मिनिट झाकण ठेवू. कोथिंबीर घेतली मी, तिकडे आपल्या मस्त मासोळ्याले शिजेपर्यंत एका इकडे कोथिंबीर कापून घेतो. कोथिंबीर एकदम बारीक बारीक कापून घेतो. कोथिंबीर मी कधी पण काय करतो, कापायच्या अगोदर धुवून घेतो, नंतर नाही का धुत, आधीच धुवून घेतली. तर 1 मिनिट झाला, भाजीवरचं झाकण काढून घेऊ. तर पाहू शकता आजूबाजूनं मस्त तेल सुटलं, इकडून तिकडून दिसत असेल तुम्हाला. आता फक्त एका मिनिटातून अर्ध्या मिनिटातून मासे जे आहेत ना ते फक्त अशा परतून घ्यायच्यात. वाफीतच शिजतात, ते खाली लागल्या नाहीच पाहिजे मसाला, त्यासाठी आपल्याला परतून घ्यायचं असते. असं मासाला काही सुकत नाही ताज्या असले त्या ना. आता वरून टाकून घेऊ मस्त कोथिंबीर. सर्व साईडनं कोथिंबीर टाकल्याच्या नंतर एक वेळ आपल्याला परतून घ्यायच्यात, म्हणजे कोथिंबीरचा जो स्वाद असते ना तो सर्व छोट्या मासोळ्याला लागला पाहिजे. या पद्धतीनं मस्त परतून घेऊ. एकूण 5 ते 6 मिनिटं मी छोटी मासोळी शिजवली चुलीवर. तर चला दाखवतो, आता झाकण काढतो. 5 ते 6 मिनिटं म्हणजे आपल्याला शिजवाच लागते. आता मस्त परतून घेतो एक वेळ. एकच नंबर झाली आपली मस्त छोटी मासोळी आणि एकदम मस्त सुक्की सुक्की पण झाली, पाहू शकता. अशीच भाजी पाहिजे आपल्याला छोट्या मासोळीची, अशीच करून पहा. थोडीशी वेगळी पद्धत आहे पण एकच नंबर बनते. मंडळी चला आता छोट्या मासोळीची भाजी खाली उतरून घेऊ, कारण की आपली भाजी मस्त तयार आहे. छोटी मासोळी अशी बनवा की सगळे विचारतील कशी बनवली, कशी केली बा भाजी, एवढी साजरी झाली. खरंच तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. एवढी भन्नाट होते ना हे छोटी मासोळीची भाजी की आपल्या शरीरासाठी लय चांगली आहे. बरं ना, आजच्या छोट्या मासोळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओत.